विजांचा कडकडाट आणि खिडकीवर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज त्या रात्री घराच्या शांततेला अधिकच भयानक बनवत होता. मुंबईतल्या एका पॉश फ्लॅटमधील 10व्या मजल्यावरील त्या दिवाणखान्यात मात्र बाहेरच्या वादळापेक्षाही भयानक वादळ घोंगावत होतं. सुमती काकू सोफ्याच्या कोपऱ्यात शांतपणे बसल्या होत्या. समोर त्यांचा एकुलता एक मुलगा विशाल आणि सून रश्मी उभे होते. विशालचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याच्या हातातील फाईल्स त्याने जोरात टेबलावर आदळल्या. रश्मीने आपले हात छातीशी दुमडले होते आणि तिच्या डोळ्यात एक प्रकारचा तुच्छतायुक्त विजय दिसत होता. आई, बस झालं आता. रोज रोजच्या या कटकटी मला नको आहेत, विशाल ओरडला. त्याचा आवाज इतका चढला होता की सुमती काकूंच्या हृदयाचा ठोका चुकला. बाळा, मी काय केलं? मी तर फक्त इतकंच म्हटलं की रश्मीने तिची औषधं वेळेवर घेतली पाहिजेत. ती गरोदर आहे, तिला स्वतःची काळजी घ्यायला हवी. सुमती काकूंचा आवाज कापत होता. गरोदर आहे म्हणूनच तर तुला सांगतोय, विशालने त्यांना मध्येच तोडले. ती गरोदर आहे म्हणून तिला आता बेडरेस्ट हवी आहे. डॉक्टर म्हणाले तिला मानसिक ताण नको. आणि तू काय करतेस? हे खा, ते खा, असं बस, तसं उठ म्हणून तिला त्रास देतेस. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात रश्मीची सेवा तुला करावी लागेल. सकाळी उठल्यापासून तिच्या बेड टी पासून ते रात्री पाय चेपण्यापर्यंत सगळं काम तुला करावं लागेल. रश्मी आता या घराची मालकीण आहे आणि तू तिची काळजी घेणारी एक मदतनीस. सुमती काकूंनी अविश्वासाने मुलाकडे पाहिले. ज्या मुलाला त्यांनी थंडी वाऱ्यात पावसात स्वतः ओले राहून वाढवले, तो आज त्यांना मदतनीस म्हणत होता. रश्मीने मधीच पुष्टी जोडली. बघा सुमतीजी, विशाल योग्यच बोलतोय. मला आता कामाचा कंटाळा येतो आणि बाहेरून बाई लावायची म्हटली तर किती खर्च होतो माहिती आहे ना. मग घरात सासू असताना बाहेर कशाला पैसे घालवायचे? तुम्ही जर आमची सेवा केली तरच तुम्ही या घरात आदराने राहू शकाल. विशालने आईच्या डोळ्यात डोळे घालून शेवटचा इशारा दिला. आई, स्पष्ट शब्द ऐकून घे. जर तुला रश्मीची पूर्ण सेवा करायची नसेल तर खुशाल या घरातून बाहेर निघून जा. मला अशा आईची गरज नाही जी माझ्या बायकोच्या कामात येत नाही. उद्या सकाळी तुझा निर्णय सांग, नाहीतर घराचा दरवाजा उघडाच आहे. विशाल आणि रश्मी ताटमानेने आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. हॉलमध्ये दिवे विझले, पण सुमती काकूंच्या आयुष्यातला उजेड जणू कायमचाच मावळला होता. त्या तशाच अंधारात बसून राहिल्या. त्यांना आठवलं पती गेल्यानंतर जेव्हा त्यांनी विशालला हात धरून विचारलं होतं, बाळा आता आपलं कसं होणार, तेव्हा लहानक्या विशालने म्हटलं होतं, आई मी आहे ना, मी तुला राणीसारखं ठेवीन. त्या आठवणीने सुमती काकूंच्या चेहऱ्यावर एक हळवं हसू आलं. पण ते हसू प्रेमाचं नव्हतं, तर ते एका क्रूर वास्तवाचं होतं. त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस आता शांत झाला होता, पण त्यांच्या मनातला निर्णय पक्का झाला होता. त्या शांतपणे आपल्या छोट्याशा खोलीत गेल्या. त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही, रडारड केली नाही की विशालच्या खोलीत जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी कपाटातून आपली जुनी कापडी बॅग काढली. त्यात 2 सुती साड्या, एक पांघरून, देवाचा छोटा फोटो आणि पर्समधील काही 100च्या नोटा भरल्या. त्यांनी डायरीतून एक जुना पत्ता शोधून काढला आणि शांतपणे आपली बॅग भरून ठेवली. पहाटेचे 4:30 वाजले होते. सुमती काकू हॉलमध्ये आल्या. विशाल आणि रश्मी गाढ झोपले होते. सुमती काकूंनी शेवटचं त्या घराकडे पाहिलं, ज्या घराच्या प्रत्येक विटत त्यांच्या घामाचा वास होता. त्यांनी मुख्य दरवाजाची कडी हळूच उघडली. बाहेर पडताना त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या ओठावर पुन्हा तेच रहस्यमय हसू आलं. हे हसू एका आईच्या पराभवाचं नव्हतं, तर एका स्त्रीच्या स्वाभिमानाचं होतं. दाराबाहेर पाऊल टाकताच त्यांनी स्वतःशीच पुटपुटलं, विशाल तू मला बाहेर काढलंस, पण तू विसरलास की घराचा पाया जेव्हा सरकतो तेव्हा इमारत कोसळायला वेळ लागत नाही. आतापर्यंत मी या घराची ढाल होते, आता बघ तुला नशीब कसं साथ देतं. पावसाचा मंद छिडकावा अंगावर घेत सुमती काकू लिफ्टने खाली उतरल्या आणि सोसायटीच्या गेट बाहेर पडल्या. रस्ता ओसाड होता, पण त्यांच्या
पावलात एक नवीन जिद्द होती. मुलाला आणि सुनेला वाटलं होतं की आई लाचारीने पाय धरेल, पण आईने तर त्याच्या अहंकारच त्यांच्या पायाशी सोडून दिला होता. पहाटेचा गार वारा सुमती काकूंच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. हातातील ती जुनी बॅग आज त्यांना जड नाही तर हलकी वाटत होती. जणू वर्षानुवर्षाचे ओझे त्यांनी त्या उंबरट्यावरच सोडून दिले होते. रस्त्यावर दिवाबत्तीचे दिवे अजूनही लुकलुकत होते. सुमती काकूंनी रिक्षा थांबवली आणि सरळ रेल्वे स्टेशन गाठले. त्यांच्या मनात कुठे जायचे याचा विचार पक्का होता, पण वेदनाही होती की ज्याला स्वतःचा प्राण मानले त्यानेच आज बाहेर निघ असे म्हटले होते. स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांनी आपल्या जुन्या मैत्रिणीला मंदाला फोन केला. मंदा शहरापासून थोड्या लांब असलेल्या एका लहान गावात आपल्या स्वतःचा छोटासा आश्रम आणि गृहउद्योग चालवत असे. मंदा, मी येते ग कायमची. सुमती काकूंचा आवाज शांत पण खंबीर होता. पलीकडून मंदाला परिस्थितीचा अंदाज आला. ती फक्त इतकंच म्हणाली, सुमती, तुझ्यासाठी हे घर आणि माझी साथ नेहमीच आहे. तू ये, आपण मिळून काहीतरी करू. तिकडे विशालच्या घरात सकाळी 8 वाजले तरी कोणाला जाग आली नव्हती. नेहमी सकाळी 6 वाजता सुमती काकूंचा पूजेचा घंटानाद आणि अगरबत्तीचा सुवास घरभर दरवळायचा. पण आज घरात एक भयान शांतता होती. विशालची झोप उघडली तेव्हा त्याला चहाचा वास आला नाही. तो चिडूनच बेडवरून उठला आणि हॉलमध्ये आला. आई, अरे आई, किती वाजले? चहा कुठे आहे माझा? विशाल ओरडला, पण उत्तर देणारं तिथं कोणीच नव्हतं. त्याने आईच्या खोलीत डोकावून पाहिलं. खोली अगदी स्वच्छ होती. अंथरूण व्यवस्थित घड्या घालून ठेवलं होतं आणि कपाट अर्धवट उघडं होतं. विशालला क्षणभर धक्का बसला. रश्मी डोळे चोळत बाहेर आली. काय झालं विशाल? का ओरडतोयस? तुझी आई अजून चहा घेऊन का नाही आली? रश्मीने वैतागून विचारले. रश्मी, आई घरात नाहीये. तिची बॅगही दिसत नाहीये. विशालचा आवाज आता थोडा अडखळला होता. रश्मी खदखदून हसली. अरे वा, म्हणजे कालची धमकी कामाला आली तर. म्हातारीला वाटलं असेल की आपण तिला अडवू, पण ती स्वतःहूनच निघून गेली. हे चांगलंच झालं. आता बघ किती शांतता आहे घरात. आता कोणीच मध्ये मध्ये करायला नको. विशाललाही सुरुवातीला हे पटलं. त्याने विचार केला, कुठे जाणार? 2 दिवसात पैसे संपले की येईल परत. पाय धरत त्याने रश्मीला सांगितलं, ठीक आहे, जाऊ दे, आपण बाहेरून नाश्ता मागवू. तू आता आराम कर. पण खरा खेळ इथून सुरू झाला. दुपार झाली तरी घरात अन्नाचा कण शिजला नव्हता. रश्मीला स्वयंपाकाचा कंटाळा होता. तिला वाटलं होतं सासू सेवा करेल, पण आता सगळी कामं तिच्या अंगावर आली होती. धुणी, भांडी, झाडू, पोछा करणाऱ्या बायांनी सुमती काकूंशी असलेल्या आदरापोटी कामं केली होती. पण रश्मीच्या उद्धट स्वभावामुळे पहिल्याच दिवशी मोलकरणीने काम सोडले. विशाल, हे काय आहे? तो कचरा तसाच पडलाय सिंकमध्ये. भांडी साचलीत आणि मला खूप भूक लागली आहे. रश्मी चिडून ओरडतच होती. विशाल स्वतः ऑफिसच्या कामात व्यस्त होता. त्याचा एक मोठा क्लायंट आज हातचा गेला होता. त्यामुळे तो आधीच तणावात होता. रश्मी, मला त्रास देऊ नकोस. आई होती तेव्हा तिला तू बोलली होतीस ना की सगळं मॅनेज करशील, मग आता कर ना. त्या रात्री विशालच्या घरात पहिल्यांदा भूक आणि रागामुळे भांडण झालं. ज्या आईला त्याने नोकरानी म्हणून बनवून पाहिलं होतं, ती आता आई घरात नसताना घराचं घरपण कसं हरवतं याची पहिली ठिणगी पडली होती. दुसरीकडे सुमती काकू मंदाच्या आश्रमात पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी रडत बसण्याऐवजी कामाला सुरुवात केली. त्यांनी तिथल्या स्त्रियांना एकत्र केलं. मंदा, मला कोणावरही ओझं होऊन राहायचं नाहीये. मला काम हवंय, सुमती काकूंनी ठामपणे सांगितले. त्यांनी आश्रमाच्या आवारातच आईची शिदोरी नावाचा एक छोटा डबा देण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहीत होतं की त्यांच्या हाताची चव हीच त्यांची ताकद आहे. आठवडा उलटला. विशालला वाटलं होतं आईचा फोन येईल, पण फोन आला नाही. उलट विशालच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली. ऑफिसमध्ये पैशाच्या अफरातफरीचा आरोप त्याच्यावर झाला. ज्या मित्राने त्याला गुंतवणुकीचा सल्ला दिला होता तो अचानक गायब झाला होता. विशालचे बँक बॅलन्स झपाट्याने कमी होऊ लागले होते. घरात रश्मीची तब्येत बिघडली.
पण तीच शुश्रूषा करायला आई नव्हती. तिला वेळेवर गोळ्या देणारं, तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारं कोणीच नव्हतं. विशालला आता आठवू लागलं की आई कशी रात्र जागून त्यांची सेवा करायची. एका रात्री विशालने रागात रश्मीला विचारलं, आईने जाताना काय म्हटलं होतं तुला आठवतंय? तिने म्हटलं होतं की ती तिचा हिस्सा मागायला येणार नाही, पण तिचा आशीर्वादही देऊन गेली नाही. रश्मी, आई गेल्यापासून घरात कशातच बरकत राहिली नाहीये. रश्मी चिडून म्हणाली, काहीही काय बोलतोयस? आई गेली म्हणून तुझा बिझनेस बुडाला नाहीये, तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे बुडालाय. आणि हो, उद्या बँकवाले येणार आहेत हप्ते घ्यायला. त्याचं काय? विशाल शून्य झाला. त्याला आईच्या त्या शेवटच्या हास्याचा अर्थ आता कळू लागला होता. ते हास्य उपहासाचं नव्हतं, तर ते त्याच्या भविष्यातील विनाशाची भविष्यवाणी होती. त्याने आईला घरातून बाहेर काढलं होतं, पण घराची लक्ष्मी आणि बरकत या पावलांसोबतच बाहेर पडली होती. विशालच्या आयुष्यातील शांतता आता कायमची संपली होती. आईला घरातून काढून 15 दिवस उलटले होते, पण या 15 दिवसात त्याला 15 वर्षा इतका मानसिक त्रास झाला होता. ज्या घरासाठी त्याने आईचा अपमान केला, त्याच घराच्या भिंती आता त्याला खायला धावत होत्या. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी विशाल तयार होत असतानाच त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. बँकेचा मेसेज होता. त्याच्या खात्यातील शेवटचे 50,000 रुपये एका जुन्या कर्जाच्या हप्त्यापोटी कापले गेले होते. विशालने डोकं धरून सोफ्यावर बसकन मारली. त्याच वेळी रश्मी बेडरूममधून बाहेर आली. तिचा चेहरा रागाने फुगला होता. विशाल, हे बघ, घरातलं दूध संपलंय, गॅस संपलाय आणि कचरा काढणारी बाई म्हणाली आहे की जोपर्यंत मागचे पैसे देणार नाही तोपर्यंत ती येणार नाही. काय चाललंय हे सगळं? रश्मीने ओरडूनच विचारले. विशाल चिडून म्हणाला, रश्मी, तुला दिसत नाही आहे का मी किती मोठ्या संकटात आहे? ऑफिसमध्ये माझ्यावर चौकशी बसली आहे. माझा पार्टनर गायब आहे आणि तू साध्या कचऱ्याच्या बाईसाठी भांडतीयस. मी का नको भांडू? तुझ्या आईला बाहेर काढताना तू म्हणाला होतास की आपण सुखात राहू, पण आई गेल्यापासून तू मला एकदाही बाहेर न्यायला वेळ दिला नाहीस की घरातलं काम करायला कुणी माणूस लावला नाहीस. मला हे असं आयुष्य नको आहे. रश्मीने तिची बॅग भरायला सुरुवात केली. विशाल अवाक होऊन पाहत राहिला. रश्मी, तू या परिस्थितीत मला सोडून जाणार? तुला माहिती आहे ना तू गरोदर आहेस. तुला माझी गरज आहे. रश्मी कुत्सितपणे हसली. गरज मला नाही, तुला आहे. मी माझ्या माहेरी जातीये. तिथे किमान मला वेळेवर जेवण आणि आराम तरी मिळेल. तुझ्या या भिकारड्या अवस्थेत मी राहू शकत नाही. रश्मीने एक क्षणही विचार न करता घराचा दरवाजा जोरात आपटला आणि ती निघून गेली. विशाल त्या रिकाम्या आणि अस्ताव्यस्त पडलेल्या घरात एकटाच उरला होता. त्याला अचानक आईची आठवण आली. आई असताना घर कसं लख्ख असायचं. त्याला कधीच बघावं लागलं नव्हतं की घरात दूध आहे की नाही, लाईट बिल भरलंय की नाही. आई जणू एक अदृश्य शक्ती होती जी घराला धरून ठेवत होती. आज ती शक्ती निघून गेली होती आणि घर पत्त्याच्या बंगल्यांसारखं कोसळत होतं. दुसरीकडे सुमती काकूंचा प्रवास एका वेगळ्याच वळणावर होता. मंदाच्या आश्रमात त्यांनी सुरू केलेल्या आईची शिदोरी या डबा केंद्राला आता प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या हाताला असलेली घरगुती चव आणि अन्नाप्रती असलेली त्यांची श्रद्धा लोकांना भावली होती. शहरातील अनेक IT कंपन्यांनी त्यांच्याकडे डब्यांची ऑर्डर दिली होती. सुमती काकू आता फक्त एक साधी बाई राहिल्या नव्हत्या, तर त्या 10 गरजू स्त्रियांना रोजगार देणाऱ्या एक उद्योजिका बनल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. एक दिवस मंदा म्हणाली, सुमती, बघ, आज आपल्याकडे 500 डब्यांची ऑर्डर आहे. तुला वाटलं होतं का गं की तू इतक्या कमी वेळात हे सगळं उभं करशील? सुमती काकू हसल्या. मंदा, जेव्हा माणूस सगळं गमावून बसतो ना, तेव्हा त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. फक्त मिळवण्यासाठी पूर्ण आभाळ उघडं असतं. विशालने मला बाहेर काढलं. त्याला वाटलं मी रस्त्यावर येईन, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने मला त्याच्या घराच्या 4 भिंतीतून मुक्त केले.
पण सुमती काकूंच्या मनात मुलाबद्दल अजूनही कुठेतरी एक हळवा कोपरा होता. मात्र त्यांनी स्वतःला बजावलं होतं की जोपर्यंत त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या मागे वळून पाहणार नाहीत. त्याच संध्याकाळी विशालला ऑफिसमधून फोन आला. त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. आर्थिक अफरातफरीच्या आरोपातून तो निर्दोष सुटला होता, पण त्याच्या बेजबाबदारपणामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. विशाल रस्त्यावर चालत होता. पाऊस पडत होता, अगदी तसाच जसा त्या रात्री पडत होता जेव्हा त्याने आईला बाहेर काढलं होतं. त्याच्याकडे आता ना नोकरी होती, ना बायकोची साथ, ना पैसे. त्याला भूक लागली होती. तो एका छोट्या स्टॉलजवळ थांबला. तिथे काही लोक जेवत होते. अहो, हा डबा कुठून येतो? खूप छान वास येतोय, एका माणसाने विचारले. अरे, हे आईची शिदोरीचे डबे आहेत. शहरात खूप फेमस आहेत. अगदी आईच्या हाताची चव असते, दुकानदाराने उत्तर दिले. आईची शिदोरी? हे नाव ऐकून विशालच्या काळजात चर्र झालं. त्याने एक डबा विकत घेतला. जसा त्याने पहिला घास तोंडात टाकला त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ही चव त्याला ओळखीची होती. या मसाल्यांचा सुगंध, ती मऊ चपाती, हे सगळं त्याला त्याच्या आईची आठवण करून देत होतं. त्याला खात्री पटली की ही चव तर फक्त त्याची आईच देऊ शकते. त्याने डब्यावर असलेला पत्ता वाचला आणि त्या रात्रीच त्याने त्या पत्त्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. पण त्याला माहीत नव्हतं की आई त्याला इतक्या सहजासहजी माफ करणार नव्हती. नियतीने त्याच्यासाठी अजून एक मोठे प्रायश्चित्त लिहून ठेवले होते. विशालने हातातील तो डबा घट्ट पकडला होता. त्यातील अन्नाची चव त्याच्या जिभेवर नाही तर थेट काळजाला भिडली होती. रात्रीच्या काळोख्यात अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरींची पर्वा न करता तो त्या पत्त्यावर पोहोचला. शहराच्या कोलाहला पासून दूर एका शांत परिसरात आईची शिदोरी आणि त्याच्यासोबत असलेल्या आश्रमाची पाटी लुकलुकत होती. विशालचे पाय थरथरत होते. ज्या आईला त्याने घरातून बाहेर निघ असे म्हटले होते तिच्यासमोर कोणत्या तोंडाने उभे राहायचे. पण भूक, अपमान आणि हरवलेल्या अस्तित्वाच्या ओझ्याने त्याला हतबल केले होते. त्याने आश्रमाचे गेट ढकलले. आत दिवे मिणमिणत होते आणि काही स्त्रिया डब्यांची आवरावर करत होत्या. समोरच्या ओसरीत एक आकृती पाठ करून बसली होती. पांढरी सुती साडी, आंबाडा घातलेली आणि वहीत काहीतरी हिशोब लिहित असलेली ती पाठ विशालने क्षणात ओळखली. ती त्याची आई होती. आई! विशालच्या तोंडून शब्द फुटला. सुमती काकूंच्या हातातील पेन क्षणभर थांबले. त्यांच्या पाठीला एक शिरशिरी भरून आली. तो आवाज त्यांच्या काळजाचा तुकडा होता, पण त्या शांत राहिल्या. त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आई, मी आलोय. तुझा विशाल. तो रडतच त्यांच्या पायापाशी कोसळला. मला माफ कर आई, मी चुकलो. रश्मी सोडून गेली ग, नोकरी गेली, घर लिलावात निघाले. मी पूर्णपणे रस्त्यावर आलोय आई. मला तुझी गरज आहे. सुमती काकू सावकाश उभ्या राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना प्रेम. तिथे फक्त एक अथांग शांतता होती. त्यांनी विशालकडे पाहिले, जो चिखलाने माकलेला होता आणि ज्याच्या डोळ्यात लाचारी होती. कोणता विशाल? सुमती काकूंचा आवाज बर्फासारखा थंड होता. माझा मुलगा विशाल तर त्याच रात्रीच मेला, ज्या रात्री त्याने आपल्या आईला एका नोकराणीच्या नजरेतून पाहिलं होतं. तू कोण आहेस बाबा? आणि यावेळी इथे कशाला आलास? इथे फक्त कष्ट करणाऱ्या आणि स्वाभिमानाने जगणाऱ्या बाया राहतात. इथे लेच्यापेचांना जागा नाही. आई, असं नको बोलू ग. मी तुझा मुलगा आहे. विशालने त्यांचे पाय धरण्याचा प्रयत्न केला, पण सुमती काकूंनी 2 पावले मागे घेतली. नाही, पाय धरू नकोस. जेव्हा गरज होती तेव्हा तू हात धरला नाहीस आणि आता गरज संपली म्हणून पाय धरतोयस. विशाल, तू इथे माझ्या प्रेमासाठी नाही तर तुझ्या संकटातून वाचण्यासाठी आला आहेस. तुला आई नकोय, तुला तुझा आधार हवाय, जो मी हिरावून घेतलाय. तेवढ्यात मंदा तिथे आली. तिने विशालची अवस्था पाहिली आणि सुमती काकूंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. सुमती काकूंनी शांतपणे सांगितले, मंदा, या गृहस्थांना भूक लागली असावी. आपल्याकडे उरलेला एक डबा यांना दे आणि सांग की उद्यापासून इथे येताना कामाच्या शोधात यावं, भिकेच्या नाही. विशालला धक्का बसला. त्याची आई, जी त्याच्या एका शब्दावर धावून यायची,
ती आज त्याला अनोळखी माणसासारखी वागणूक देत होती. त्याने तो डबा घेतला, पण तो खाण्याची त्याची हिंमत झाली नाही. तो तिथेच आश्रमाच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून राहिला. रात्र सरली, सकाळ झाली, तरी विशाल तिथेच होता. सुमती काकू पहाटेपासून कामाला लागल्या होत्या. त्यांनी एकदाही बाहेर डोकावून पाहिले नाही. पण रश्मीचे काय झाले होते? रश्मी माहेरी गेली होती खरी, पण तिथे तिचे स्वागत झाले नाही. तिच्या भावाने आणि वहिनीने तिला स्पष्ट सुनावले होते, जर तू तुझ्या सासूला घरात टिकवू शकली नाहीस आणि तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली असेल तर आमची जबाबदारी तू नाहीस. तू तुझं बघून घे. रश्मीला आता कळाले होते की जगाचा व्यवहार किती क्रूर असतो. ज्या आईला तिने तुच्छ मानले होते तीच आई त्या घराचा कणा होती. विशालने ठरवले की तो हार मानणार नाही. तो आश्रमात गेला आणि तिथल्या मॅनेजरला म्हणाला, मला काम हवंय, कोणतंही काम द्या. भांडी घासायला सांगा किंवा डबे पोहोचवायला, मी तयार आहे. मॅनेजरने सुमती काकूंना विचारले. काकूंनी फक्त मान डोलावली. विशालला डबे पोहोचवण्याचे काम मिळाले. ज्या मुलाने कधी स्वतःचा पाण्याचा ग्लास उचलला नव्हता, तो आता भर उन्हात सायकलवर डबे घेऊन लोकांच्या घरी जात होता. एके दिवशी डबा पोहोचवताना विशालची गाठ रश्मीशी पडली. ती दवाखान्याच्या बाहेर उभी होती, अशक्त आणि एकटी. विशालला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. विशाल, तू इथे आणि हे काय करतोयस? तिने त्याच्या हातातल्या डब्यांकडे पाहून विचारले. विशाल शांतपणे म्हणाला, रश्मी, मी आईची सेवा करायला नकार दिला होता ना, आता नियती मला पूर्ण शहराची सेवा करायला लावतीये. हे डबे माझ्या आईच्या कष्टाचे आहेत आणि तू तर म्हणाली होतीस की तू माहेरी सुखात राहशील. रश्मी रडू लागली. विशाल, कोणीच आपलं नसतं ग. आई गेल्यावर घराचं नशीबच फिरलं. मला माफ कर. विशालने तिला सायकलवर बसवले आणि तो तिला थेट आश्रमात घेऊन आला. सुमती काकू समोरच उभ्या होत्या. रश्मीने पाहिलं की ज्या सासूला तिने कामाला लावलं, स्वप्न पाहिलं होतं, त्या सासूच्या हाताखाली आज 20 स्त्रिया सन्मानाने काम करत होत्या. रश्मीने सुमती काकूंच्या पायावर डोके टेकवले. आई, आम्हाला माफ करा. आम्हाला तुमच्या सेवेची किंमत आता कळाली आहे. सुमती काकूंनी रश्मीला उठवले, पण विशालकडे अजूनही त्या मायेने पाहत नव्हत्या. त्या म्हणाल्या, रश्मी, तू गरोदर आहेस. तुझी काळजी घेणं माणुसकीचं लक्षण आहे. तू आत चल. पण विशाल, तुझी परीक्षा अजून संपलेली नाही. ज्या दिवशी तू तुझा स्वाभिमान स्वतःच्या कष्टाने परत मिळवशील, त्या दिवशी तू माझा मुलगा होशील. विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते पश्चातापाचे होते. त्याला कळाले होते की आईने त्याला फक्त माफ केले नाही, तर त्याला माणूस बनवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आश्रमाच्या एका कोपऱ्यात असलेल्या लहानशा खोलीत विशाल आणि रश्मी आता राहत होते. ज्या विशालने कधी साध्या कामासाठी हात वर केला नव्हता, तो आता पहाटे 4 वाजता उठून बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करणे, जड पोती उचलणे आणि सायकलवर शहराच्या कानाकोपऱ्यात डबे पोहोचवणे ही कामे निमूटपणे करत होता. रश्मीचेही अहंकार गळून पडला होता. ती गरोदर असूनही जमेल तसे सुमती काकूंना हिशोबात आणि डबे भरण्यात मदत करू लागली होती. सुमती काकू त्यांच्याशी गरजेपुरतेच बोलत असत. त्यांच्या वागण्यात आता एक प्रकारची शिस्त होती. त्यांना विशालला हे दाखवून द्यायचे होते की नाती ही रबरासारखी नसतात की जेव्हा हवं तेव्हा ओढावीत आणि जेव्हा हवं तेव्हा सोडून द्यावीत. एके दिवशी विशाल डबे पोहोचवून परतत असताना त्याला एका मोठ्या हॉटेलबाहेर एक ओळखीची कार दिसली. ती कार त्याच्या जुना बिझनेस पार्टनर अविनाशची होती. हा तोच अविनाश होता ज्याने विशालला चुकीच्या गुंतवणुकीत अडकवून त्याचे करोडो रुपये हडप केले होते आणि त्याला रस्त्यावर आणले होते. विशालने पाहिले, अविनाश एका आलिशान सूटमध्ये कारमधून उतरत होता. विशालच्या अंगावर घाम होता, कपडे साधे होते आणि हातात डब्यांची पिशवी होती. अविनाशची नजर विशालवर पडली. तो कुत्सितपणे हसला आणि विशाल जवळ आला. अरे विशाल, काय अवस्था करून घेतली आहेस ही? कालचा मोठा मॅनेजर
आज डबे पोहोचवतोय. मी म्हटलं होतं ना, डोकं नसेल तर धंदा करू नये. तुझे पैसे तर आता माझ्या खात्यात सुरक्षित आहेत. तू फक्त हे डबेच विकत राहा. अविनाश मोठ्याने हसून तिथून निघून गेला. विशालचा हात मुठीत आवळला गेला. संताप त्याच्या डोक्यात गेला होता. त्याला वाटलं जावं आणि अविनाशची गचांडी धरावी, पण त्याला अचानक आईचे शब्द आठवले. संताप माणसाला आंधळा करतो, पण संयम माणसाला मार्ग दाखवतो. तो शांत झाला आणि आश्रमात परतला. रात्री सुमती काकू हिशोब करत असताना विशाल त्यांच्याकडे गेला. आई, आज अविनाश भेटला होता. त्याने माझं सगळं ओरबाडून घेतलं आणि आज तो माझ्या गरिबीवर हसत होता. मला खूप त्रास होतोय आई. मी इतका कसा फसलो ग? विशालच्या डोळ्यात पाणी होतं. सुमती काकूंनी वही बाजूला ठेवली आणि पहिल्यांदा विशालच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. विशाल, त्याने तुला फसवले कारण तू स्वार्थाच्या मार्गे होतास. तू नात्यापेक्षा पैशाला महत्त्व दिलेस, म्हणून तुला समोरचा माणूस ओळखता आला नाही. पण आता रडू नकोस. जर तो अन्यायाने मोठा झाला असेल तर त्याचा अंतही तसाच होईल. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. त्याच रात्री सुमती काकूंनी विशालला एक कागद दिला. हे घे, हे तुझे वडील गेल्यानंतर त्यांनी माझ्या नावे केलेली एक छोटीशी ठेव, FD होती. मी हे तुझ्या लग्नासाठी ठेवलं होतं, पण तू मला घराबाहेर काढलंयस तेव्हा मी हे सोबत घेऊन आले होते. आज तुला याची गरज आहे. या पैशातून तू डबे पोहोचवण्यासाठी एक छोटी गाडी घे. सायकलवर तुला खूप त्रास होतोय. विशालला आपल्या आईच्या या महानतेची जाणीव झाली. ज्या आईला त्याने घराबाहेर काढले, तीच आई त्याच्या भविष्यासाठी स्वतःच्या हक्काचे पैसे साठवून ठेवत होती. विशालने त्या पैशातून एक सेकंड हँड टेम्पो घेतला. त्याने आईची शिदोरीचा विस्तार वाढवला. आता तो फक्त डबे पोहोचवत नव्हता, तर त्याने मार्केटिंगची त्याची कौशल्ये वापरून मोठ्या संस्थांशी करार करण्यास सुरुवात केली. रश्मीने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आईची शिदोरीची जाहिरात सुरू केली. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. विशालचा आत्मविश्वास परत येत होता, पण नियतीला अजून एक मोठा धक्का द्यायचा बाकी होता. एका दुपारी पोलीस आश्रमाच्या गेटवर आले. विशाल घाबरला. त्याला वाटलं अविनाशने पुन्हा काहीतरी चाल खेळली असेल, पण पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून विशालचे पाय जमिनीला खिळले. विशालजी, अविनाशचा मोठा अपघात झाला आहे. त्याच्या गाडीतून काही बेकायदेशीर कागदपत्रे आणि काळा पैसा मिळाला आहे. तपासात समजलं की त्याने तुमचीही फसवणूक केली होती. तुमचे जप्त केलेले पैसे आणि तुमचं घर आता कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला परत मिळू शकतं. फक्त तुम्हाला साक्षीदार म्हणून यावं लागेल. विशाल सुन्न झाला. ज्या घरासाठी त्याने आईला लाथाडले होते ते घर आता त्याला परत मिळणार होते. पण आता त्याला त्या घरात जायची ओढ नव्हती. त्याला ओढ होती ती आईच्या या मातीच्या घरात राहण्याची. त्याने आईकडे पाहिले. सुमती काकू शांतपणे देवासमोर दिवा लावत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मी जिंकले असा कोणताही भाव नव्हता, तर सत्याचा विजय झाला याचे समाधान होते. विशालने रश्मीचा हात धरला आणि म्हणाला, रश्मी, आपलं घर आपल्याला परत मिळते, पण यावेळी आपण तिथे मालक म्हणून नाही तर आईचे लेकरू म्हणून जाणार आहोत. जर आई येईल तरच आपण त्या उंबरठ्यात पाऊल ठेवू. बँकेचे जप्तीचे सील निघाले होते. ज्या घराच्या उंबरठ्यावरून आईला बाहेर काढले होते त्याच घराची किल्ली आज पुन्हा विशालच्या हातात होती, पण ती किल्ली त्याला एखाद्या गरम निखाऱ्यासारखी भासत होती. रश्मीसोबत उभी होती. तिचे डोळेही पाणावलेले होते. विशाल, आपण घरी परत चाललोय, पण हे घर आता तरी घर वाटत नाहीये ग, रश्मी हळव्या स्वरात म्हणाली. विशालने किल्ली खिशात टाकली आणि ठामपणे म्हणाला, हे घर तेव्हाच घर होईल जेव्हा आईचे पाय पुन्हा त्या उंबरट्याला लागतील. मी एकटा किंवा तुझ्यासोबत या घरात पाऊल ठेवणार नाही. दोघेही घरात परत आश्रमात आले. सुमती काकू नेहमीप्रमाणे कामात मग्न होत्या. विशाल त्यांच्यासमोर जाऊन गुडघ्यावर बसला. आई, आपलं घर आपल्याला परत मिळालंय. अविनाशला त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत. पोलीस केस मिटली आहे. आई, चल ना आपल्या घरी. मी शपथ घेतो तुला पुन्हा कधीही कसलाच त्रास होणार नाही. तू तिथे मालकीण म्हणून राहशील. मी तुझा नोकर होऊन राहीन, विशाल रडत रडत म्हणाला. सुमती काकूंच्या हातातील कामाचा वेग मंदावला. त्यांनी विशालकडे पाहिले.
तोच विशाल जो काही महिन्यांपूर्वी अहंकाराने आंधळा झाला होता, आज धुळीत बसून माफी मागत होता. पण सुमती काकू सहज विसरणाऱ्यांपैकी नव्हत्या. विशाल, त्या शांतपणे म्हणाल्या, ज्या घराचा तू आपलं घर म्हणतोयस ते घर तू त्या रात्रीच परक केलंय. ज्या भिंतींनी आईचा अपमान पाहिलाय त्या भिंती आता मला आधार देऊ शकणार नाहीत. तुला घर मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे. तू आणि रश्मी तिथे सुखाने राहा. बाळाचे स्वागत तिथेच करा. पण मी आता या आश्रमाची आणि इथल्या बायांची झाली आहे. मला आता त्या सिमेंटच्या भिंतीत घुसमट होईल. आई, असं नको बोलू. आम्ही तुझ्याशिवाय तिथे कसे राहणार? रश्मीने आईचे हात धरले. रश्मी, माझं हसणं आठवतंय तुला त्या रात्रीचे, जेव्हा विशालने मला बाहेर काढलं होतं? ते हसू माझ्या स्वातंत्र्याचं होतं. मी इतकी वर्ष एका घराच्या, एका नात्याच्या बंधनात अडकले होते. पण बाहेर पडल्यावर मला कळलं की मी स्वतः काय करू शकते. आज माझ्याकडे माझं स्वतःचं अस्तित्व आहे. मी पुन्हा त्याच चौकटीत अडकायला तयार नाही. आईचे स्पष्ट शब्द सांगितले. विशालला धक्का बसला. त्याला वाटले होते की घर परत मिळाले की आई सगळं विसरून धावत येईल. पण आई आता बदलली होती. ती आता फक्त आई नव्हती, तर ती एक स्वाभिमानी स्त्री होती, जिने शून्यातून विश्व निर्माण केले होते. पुढचे 2 दिवस विशाल आणि रश्मीने खूप प्रयत्न केले, पण सुमती काकू बदल्या नाही. अखेर विशालने एक निर्णय घेतला. त्याने त्याचे पॉश घर विकायला काढले. विशाल, हे काय करतोयस? मंदाने विचारले. मंदा मावशी, ज्या घरात आई नाही ते घर मला नको आहे. मी ते घर विकून आलेले पैसे या आश्रमाच्या विस्तारासाठी देणार आहे. आई जर इथेच राहणार असेल तर मीही आईच्या जवळच कुठेतरी छोटासा भाड्याचा गाळा घेऊन राहीन. मला श्रीमंती नको आहे. मला माझ्या आईची सावली हवी आहे. विशालचा हा बदल पाहून मंदाच्या डोळ्यात पाणी आले. विशालने घर विकले. त्याने आलेली सर्व रक्कम सुमती काकूंच्या नावाने आईची शिदोरी ट्रस्टला दान केली. तो आता स्वतः एका छोट्याशा खोलीत रश्मीसोबत राहू लागला आणि आश्रमात डबे पोहोचवण्याचे काम एका सामान्य कर्मचाऱ्यासारखे करू लागला. त्याचा हा त्याग पाहून सुमती काकूंचे मन हळूहळू वितळू लागले. त्यांना कळाले की त्यांच्या मुलाचा अहंकार आता पूर्णपणे जळून राख झाला आहे आणि त्यातून एक नवीन जबाबदार माणूस जन्मला आहे. एके रात्री रश्मीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. पाऊस पडत होता. विशालची धावपळ उडाली. सुमती काकू धावत आल्या. त्यांनी रश्मीचा हात धरला आणि तिला धीर दिला. इस्पितळात नेईपर्यंत त्या रश्मीच्या सोबत होत्या. काही तासानंतर नर्स बाहेर आली आणि तिने विशालच्या हातात एक लहानगा जीव ठेवला. मुलगा झाला आहे. विशालने त्या बाळाला पाहिले आणि थेट आईच्या कुशीत दिले. आई, हा तुझा नातू, याला आशीर्वाद दे. सुमती काकूंनी त्या इवल्याशा जीवाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या बाळाच्या रूपाने जणू त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख वाहून गेले. त्यांनी बाळाच्या कपाळाचा मुका घेतले आणि विशालच्या खांद्यावर हात ठेवला. विशाल, आज तू खऱ्या अर्थाने जिंकलास. तू घर विकलंस पण नातं वाचवलंस. चला आता घरी जाऊया, सुमती काकू म्हणाल्या. कुठल्या घरी आई? विशालने विचारले. जिथे आपण सगळे एकत्र राहू शकू, अशा नवीन घरी. जुन्या जखमा तिथे नसतील, फक्त नवीन आठवणी असतील. आईने पुन्हा स्मितहास्य केले. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन ऑल नक्की दाबा.